आज शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीवर गेलेला आहे। शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी तो मोर्चा असेल किंवा नसेलही ह्या वादात आपल्याला पडायचं नाही आहे। पण 100 वर्षापूर्वी ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांना आवाहन करून त्यांच्या जमिनी महाराष्ट्रात तरी 1 वर्ष पडीत ठेवल्या होत्या। एक प्रकारचा हा शेतकऱ्यांचा संपच म्हणायला पाहिजे। नमस्कार, मी संजीवनी बुक रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत। येत्या 2027 मध्ये ज्योतिबा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होतील, परंतु त्यांची कीर्ती काळाच्या ओघात कमी न होता उलट वाढतच चालली आहे। आज उत्तरेतील बहुजन आणि ओबीसी समाजही संघर्ष करताना फुले दाम्पत्याचा उल्लेख आवर्जून करतात। हे त्यांच्या चळवळीचे, सत्यशोधक चळवळीचे यशही आहे आणि एक प्रकारे अपयशही। अशा ज्योतिबा फुले यांच्या लक्ष्मण शास्त्री जोशी लिखित ज्योतिचरित्र या पुस्तकाविषयी आज आपण चर्चा करूया। नॅशनल बुक ट्रस्टचे हे छोटेखानी पुस्तक अवघे 80 पानांच्या आसपासचे असले तरी संपूर्ण पुस्तक माहितीने ठासून भरले आहे। हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे, जरूर वाचा। ज्योतिबा यांच्या आधीच्या 3 पिढ्या, त्यांचे मूळ नाव आणि गाव, नंतर पेशवे यांच्याकडे फुले पुरवण्याचा वडिलांचा व्यवसाय, वडिलांनी पाहिलेली पेशवाईची वाताहत, त्यात मग नैतिक, राजकीय, सामाजिक पतन येते, त्या काळातील बहुजन समाजाची स्थिती, नुकताच सुरू झालेला आधुनिक मराठी आणि इंग्रजी शिक्षणाचा प्रसार। वडील ज्योतिबांना शाळेत घालतात, त्यांचे लग्न करून देतात आणि नंतर एका ब्राह्मण कारकुनाच्या सांगण्यावरून त्यांना शाळेतून काढून त्यांच्या स्वतःच्याच मळ्यात कामाला लावतात। तेही ते मन लावून करतात। पुढे एका मुस्लिम शेजाऱ्यामुळे ते आता त्यांना परत शाळेत घालतात, पण इंग्रजी शाळेत घालतात। या शाळेत मग त्यांना वाळवेकर, गोवंडे असे काही ब्राह्मण मित्र, तर काही बहुजन आणि काही मुस्लिम असे सर्व प्रकारचे मित्र भेटतात। या सर्वांच्या धर्मविषयक चर्चा होतात। त्याचवेळी ते सर्वजण ख्रिश्चन धर्माकडे पण आकर्षित होतात। पण चर्चेदरम्यान त्यांच्या लक्षात येतं की सर्वच धर्मात काही ना काहीतरी त्रुटी आहेत, त्यामुळे मग ते धर्मांतर करण्याचं रद्द करतात। एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून ते ब्राह्मण नाहीत म्हणून ज्योतिबांना हुसकावून लावले जाते। तेव्हा मग ते शिक्षणाच्या बाबतीत सजग होतात। अहमदनगर येथील फॅरारबाईंच्या सांगण्यावरून ते आपली पत्नी सावित्रीबाईंनाही शिक्षण देतात। त्यांनी इतरांसाठी शाळा उघडल्यामुळे आणि सर्वच बहुजन समाजाची मुलं त्या शाळेत येऊ लागल्यामुळे वडील गोविंदराव यांच्याबरोबर त्यांचे वाद होतात आणि मग त्यांना घर किंवा त्यांचं कार्य यातून मग ते त्यांचं कार्य निवडतात, घरातून ते बाहेर पडतात। या पुस्तकात या चरित्राच्या अनुषंगाने त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णनही तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केले आहे। पेशवाईच्या सरत्या काळातील राजकीय, सामाजिक आणि नैतिक अधःपतन, तसंच आदिवासी आणि इतर जाती जमातीतील लोकांचे इंग्रजांविरुद्ध घेतलेले लढे, असं सगळं येतं। ज्योतिबा बहुजनांच्या शिक्षणाविषयी किती जागरूक होते याचे प्रमाण 2 घटनांवरून दिसून येते। लेखक लिहितात, 1857च्या क्रांतियुद्धात ज्योतिबा लांब राहिले आणि ते फसल्यावर भट नानाचे बंड मोडले बरे झाले। इंग्रज आज आहेत, उद्या नाहीत, तेव्हा सर्व शूद्रांनी जल्दी करून स्वतःची सुटका करून घ्यावी असे म्हणतात। आज कदाचित कुणाला हे आवडणार नाही, परंतु त्यावेळी बहुजनांचा अतोनात छळ चालला होता। त्यामुळे इंग्रजांच्यामुळेच मुक्त शिक्षण मिळून लोक जाचातून मुक्त होतील असे त्यांना वाटले असणार। आधुनिक शिक्षणाचे वारे सुरू झाल्यावर अनेकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांच्यासारख्या लोकांनी शुद्धीकरण चळवळ सुरू करून काही लोकांना परत धर्मात घेतले। पण ज्योतिबांना त्यात रस नव्हता। त्यांचे फक्त शिक्षणावरच लक्ष यावेळेस केंद्रित होते। आज कुणाला त्यांचे विचार पटणारही नाहीत, पण इतके पुरोगामी होते। ते म्हणत, एकाच कुटुंबातील लोक ख्रिश्चन, मुस्लिम, यहुदी धर्म असणारे स्त्री पुरुष असतील तरी काही बिघडत नाही। केवढा मोठा हा विचार होता। अजूनही आपण असा विचार करू शकत नाही। तिसऱ्या प्रकरणात ज्योतिबांनी शिक्षण संस्था स्थापन केल्यावर सामाजिक सुधारणेकडे लक्ष दिले त्याबद्दल येते। त्यात ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन,
विधवांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी आश्रयगृहे अशी कामे केली. खुद्द आपल्या सासऱ्यांची मूल होत नाही म्हणून दुसरा विवाह करा ही सूचना ते धुडकावून लावतात. उलट एखाद्या स्त्रीने पहिल्या नवऱ्यापासून मूल झाले नाही तर दुसरं लग्न करावं का असा ते प्रतिसवाल त्यांना करतात. वडिलांचे अंत्यसंस्कार करताना नेहमीची ब्राह्मण भोजनाची पद्धत श्राद्ध वगैरे डावलून त्यांनी अनाथ आणि अपंगांना जेवण दिलं. पुढं त्यांनी स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंध गृहात काशीबाई नावाच्या विधवेचं सावित्रीबाईंनी बाळंतपण केलं आणि जो मुलगा झाला त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि त्याला आपल्या मुलाप्रमाणे या दाम्पत्यानं सांभाळलं. आजची समाजसेवा आणि पूर्वीची समाजसेवा यात बरंच अंतर आहे. ज्योतिबांनी यासाठी सरकारात तर खटपटी केल्याच, पण त्यासाठी स्वतःचा खाजगी खर्च भागवण्यासाठी अनेक उद्योग केले. ज्योतिबांनी मित्र रामचंद्र शिंदे आणि कृष्णराव भालेकर यांच्या सहाय्याने पुन्हा कमर्शियल कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली. त्यात मग खडकवासला धरणाच्या बांधकामासाठी दगड आणि येरवडा पुलासाठी चुना पुरवणे यासाठी ठेके घेतले. मोल्ड किंवा मुशीचाही धंदा केला. पुण्याहून मुंबईला भाजीपाला नेऊन विकण्याचं काम केलं. तेथेही या सगळ्यात त्यांच्या लक्षात आलं की कामगारांचे प्रचंड शोषण होत आहे. त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. कामगारांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यांच्यासाठी त्यांनी कामगारांसमोर भाषणं करावीत. एकीकडे ही कामं, शाळा उघडणे, आश्रम चालवणे आणि त्याबरोबरच त्यांनी साहित्य निर्मिती देखील केली. शिवाजीचा पोवाडा त्यांनी परमहंस सभेचे राम बाळकृष्ण जयकर यांना अर्पण केला. स्नेही तुकाराम तात्या पडवळ यांचा जातीभेद विवेकसार हा ग्रंथ 1865 त्यांनी प्रसिद्ध केला आणि त्यांनी एक पब्लिकेशन हाऊस देखील सुरू केलं. त्यांनी दीनबंधू नावाचं वृत्तपत्र देखील चालू केलं. याविषयी तर्कतीर्थांनी विस्तृत लिहिले आहे. त्यावरूनही त्यावेळी जातीभेदाची विषवल्ली किती खोलवर रुजली होती हे लक्षात येतं. ज्योतिबांच्या या उपक्रमाने प्रेरित होऊन न्यायमूर्ती माधवराव रानडे आणि लालशंकर त्रिवेदी यांनी पंढरपूर येथे विधवा पुनर्विवाह चळवळ सुरू केली. याबद्दल लिहिताना लेखक लिहितात, महाराष्ट्रात 2 तट पडले. या प्रश्नामुळे मोठा विवाद झाला, पण विवाहाच्या बाजूने कमी बहुमत पडले. प्रतिगामी आणि परंपरावादी हे नेहमीच बहुसंख्य असतात हे आपल्याला आजही मनोमन पटतं. ज्योतिबा कवीही होते. त्यांच्या अभंगांना ते अखंड असं म्हणत. ब्राह्मणाचे कसब या काव्यसंग्रहात त्यांनी त्यावेळी ब्राह्मण बहुजनांच्या भोळेपणाचा कसा फायदा उठवून दक्षिणा उपटत त्याविषयी लिहिले आहे. ज्योतिबांनी केवळ हिंदू समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्धही आवाज उठवला नाही तर ब्रिटिश शासनाच्या अन्यायाविरुद्ध देखील झगडा केला. लेखक त्याबद्दल लिहितात, लॉर्ड लिंटन याने वृत्तपत्रांची गळचेपी सुरू केल्यावर ज्योतिबा त्यांचे मित्र वाळवेकर आणि परांजपे यांच्या सार्वजनिक सभेने भारतीय वृत्तपत्रांची संघटना सुरू केली. किती अवघड कामे. त्यावेळच्या व्हॉइसरायच्या विरुद्ध असं काही पाऊल उचलणं हे आपण आजही ह्याची फारशी कल्पना करू शकत नाही. आणि त्याबरोबरच परदेशी वस्तू वापरण्याऐवजी भारतीय वस्तू वापराव्यात असा प्रचारही सुरू केला. हे किती थोर आहे. त्यांनी 1872 लिहिलेला गुलामगिरी हा ग्रंथ 1863 गुलामगिरी संपवलेल्या अब्राहम लिंकन याच्या निर्णयासाठी निग्रोंना अर्पण केला आहे. याविषयीचा उल्लेख या पुस्तकात लेखक जोशी करतात. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीला लेखक महाराष्ट्रातील पहिली समाज सुधारणेची चळवळ असा मान देतात. या अनुषंगाने जोशी लिहितात, त्यावेळच्या आर्य समाज, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज या तिन्ही चळवळींमुळे ख्रिस्ती धर्मांतरांची जी एक प्रवृत्ती किंवा लाट वाढत चालली होती तिला बऱ्यापैकी आळा बसला. ब्राह्मण पुरोहितांशिवाय विवाह करण्याच्या पावलामुळे मोठा कोलाहल झाला, पण ज्योतिबांना त्यामुळे अनेक अनुयायी पण मिळाले. त्यांच्या कामाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. पुस्तकात दयानंद सरस्वतींच्या पुण्यात काढलेल्या मिरवणुकीचे देखील वर्णन येते. त्याला ज्योतिबांचा पाठिंबा होताच आणि ते त्यात सहभागीही झाले होते.
पण प्रतिगामी लोकांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून एका गाढवाची मिरवणूक काढली आणि मग दोन्ही गटांची मारामारी झाली. त्यावरून तेव्हाचे पुणे कसे कर्मठ होते याचा अंदाज येतो. पुस्तकात विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा ज्योतिबांच्या कार्याला विरोध होता असे लिहिताना लेखक म्हणतात, चिपळूणकरांचे भाषेवर प्रभुत्व होते, पण त्यांना सामाजिक दृष्टी नव्हती. आजही असा विचार कितीतरी उच्च शिक्षित लोकांविषयी बोलता येईल. मानवतावादी बुद्धिमान लोक तुलनेने कमीच असतात असे हे पुस्तक वाचताना लक्षात येते. साधारण 1860पासून दुष्काळ पडू लागले. सावकार लबाडीने शेतकऱ्यांना लुटू लागले, त्यांच्या जमिनी हडपू लागले. ज्योतिबांनी शेतकऱ्यांचे बंड झाले तेव्हा आपल्या दीनबंधू या साप्ताहिकातून या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. या काळातच त्यांनी 2000 अनाथ मुलांचे जीव धनकवडी येथे त्यांची सोय करून सांभाळ करून त्यांना वाचवले. आणि हे काम 1 नव्हे 2 नव्हे, त्यांनी तब्बल 20 वर्ष केली. अनेक लोकांनी ज्योतिबांपासून स्फूर्ती तसेच मार्गदर्शन घेऊन समाजसेवा केली. त्यामुळे नारायण लोखंडे यांनी गिरणी कामगार स्त्रिया आणि मुले, होय होय मुले, यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि सक्तीविरुद्ध आवाज उठवला. तर कृष्णराव भालेकर यांनी मग शेतकऱ्यांच्या प्रश्नात हात घातला. ज्योतिबांच्या मालकीचे दीनबंधू हे एकच वृत्तपत्र त्याविरुद्ध भांडत राहिले. चिपळूणकरांसकट बाकीच्या कुणालाही समाजाची ही बाजू लक्षात आली नाही असं लेखक लिहितात. त्यामुळेच लोखंडे यांच्या हाताखाली भारतातील पहिली मजूर संघटना उभी राहिली. हिंदुस्थानचा व्हॉइसराय लॉर्ड लिंटनच्या सत्कार समारंभाच्या मोठ्या खर्चाला नगरपालिकेच्या सर्व 31 सभासदांनी होकार दिला असताना एकट्या ज्योतिबांनी इतका खर्च समाजोपयोगी कामासाठी करावा म्हणून आग्रह धरला. ही एक मोठी धाडसाची आणि निर्भयपणाची गोष्ट आहे. हंटर कमिशन पुढे साक्ष याबद्दलही बरेच विस्तृत वर्णन या पुस्तकात येते. गोरगरिबांच्या जीवनाचा असा कोणताही भाग नाही की ज्याकडे ज्योतिबांनी कानाडोळा केला. स्त्री शिक्षणापुरतेच त्यांना सीमित करणाऱ्यांनी त्यांचे कामगार प्रश्न, शेतकऱ्यांचा अन्याय, दारूबंदी असे अनेक विषय हाती घेतले होते असा उलगडा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या या पुस्तकावरून होतो. जोशी यांनी त्या वेळच्या वृत्तपत्रे, गॅझेट्स, सरकारी अहवाल, म्युनिसिपालिटीचे वृत्तांत अशा अनेक गोष्टींचा दाखला या पुस्तकात दिला असल्यामुळे या पुस्तकाला डॉक्युमेंटचे स्वरूप आले आहे. तरीही अनेक गोष्टींची जंत्री असल्याने हे पुस्तक माहितीपूर्ण आणि परिणामकारक झाले आहे, वृक्ष नाही झाले. थोडक्या शब्दात त्या विषयाची परिणामकारक शब्दात मांडणी केल्यामुळे पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेते. ब्रिटिश अधिकारी गावठी दारू नको पण विदेशी चालेल, कारण विदेशी दारू ही तेवढी तब्येतीला हानिकारक नाही किंवा रेव्हेन्यू कर मिळतोय म्हणून. तर ज्योतिबा मात्र कोणतीही दारू आरोग्यासाठी हानिकारक म्हणून नको असे म्हणत. जोशी जाता जाता ब्रिटिश नोंदींचा आधार घेत लिहितात की उत्तर पेशवाईत दारूचा खप प्रचंड वाढत गेला. त्याचवेळी ज्योतिबा हंटर कमिशनकडे प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी करतात. पुण्याच्या मंडईच्या बांधकामासाठी येणारा अवाढव्य खर्च कमी करून तो पैसा शिक्षणासाठी वापरावा असा आग्रह त्यांनी नगरपालिकेच्या बैठकीत मांडला. ज्योतिबांच्या समाजसेवेची तळमळीची आणि त्या चळवळीच्या प्रसारासाठी राबवलेल्या कल्पकतेची चुणूक पुढील गोष्टीवरून करता येते. जोशी लिहितात, त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूडचे हस्तलिखित ते प्रवासात आपल्या चाहत्या लोकांना वाचून दाखवत. समाजातील जाणीव शिल्लक असलेल्या मान्यवरांनाही त्यांनी या हस्तलिखिताच्या प्रती पाठवल्या, तसेच त्यांच्यासमोर वाचन केले. यात बडोद्याच्या गायकवाडांचा उल्लेख आहे. ज्योतिबा निर्भीड होते. ते ब्रिटिश राज्य पद्धतीवर देखील टीका करत असे जोशी यांनी नमूद केले आहे. जोशी लिहितात, ब्रिटिश काळात अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांची आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर लोकांची दुर्दशा झाली. याचे वर्णन ज्योतिबांच्या शेतकऱ्याचा आसूड ह्या पुस्तकात येते. ब्राह्मणांनी घातलेल्या समुद्र ओलांडण्याबाबतच्या निर्बंधांचे पर्यावसान हिंदू संकुचित दृष्टीचे होण्यात झाले
असेही ज्योतिबांनी म्हटल्याचे निरीक्षण लेखकांनी नोंदवले आहे. याच पुस्तकात ज्योतिबा लिहितात की ब्राह्मण शिक्षक शिकवण्यापेक्षा सोवळे सांभाळण्यात वेळ घालवतात. त्यामुळे एक वेळ देशाला टोळधाड आणि दुष्काळ यापासून वाचवता येईल, पण ब्राह्मणांपासून वाचवता येणार नाही. ज्योतिबा यांच्या विचारांचा आवाका मोठा होता हे जोशी यांनी गुलामगिरी पुस्तकांच्या लेखनाच्या आधारे दाखवले आहे. शूद्रांनी प्रजासत्ताक पद्धत तोडली, त्यामुळे त्यांना गुलामगिरी पत्करावी लागली, पण ग्रीकांनी ती चालू ठेवली. तिकडे ज्योतिबा लक्ष वेधतात. जोशी लिहितात, स्पार्टाचे ते कौतुक करतात कारण त्यांनी इराणी सैन्याची दाणात दाण उडवली. ज्युलियस सीझरचाही ते धिक्कार करतात कारण त्याने प्रजासत्ताक मोडून एकाधिकारशाही हाती घेतली. आपल्या इथे आज जे चालू आहे त्यावर आपलं काय म्हणणं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. जोशी यांनी फुले यांचा भारतातील परंपरागत समाजसंस्थांच्या विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष असा उल्लेख केला आहे आणि आपण त्यांना फक्त शिक्षण आणि स्त्री शिक्षण याच्यापुरतंच मर्यादित ठेवलेलं आहे. ज्योतिबांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्यावर लिहिले आहे. उजवी बाजू संपूर्ण निकामी झाली असताना डाव्या हाताने त्यांनी हे पुस्तक लिहिले. यावर जोशी लिहितात, सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे मूल्यमापन केल्याशिवाय जीवनाचा जो खरा खोल अर्थ ज्योतिबा शोधत होते तो कळणे अशक्य आहे. सत्यवर्धन म्हणजेच सत्यधर्म अशी मीमांसा ज्योतिबांनी त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात केली आहे. लेखक जोशी यांनी पुस्तकाच्या उर्वरित भागात या धर्माच्या विविध बाबींचा थोडक्यात परामर्श घेतला आहे. ती प्रचंड सडेतोडपणे लिहिलेली तत्त्वे मुळातून वाचली पाहिजे. पुस्तक इंटरनेटवर देखील PDF स्वरूपात उपलब्ध आहे. अलीकडे राष्ट्रवादाचा जोरदार प्रचार चालू असलेला दिसतो. त्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा यांचं काय विचार होते हे आपल्याला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. तर ज्योतिबांची राष्ट्रवादाची व्याख्या स्वातंत्र्य आणि समता यावर आधारित असलेला प्रदेश अशी साधी सोपी सुटसुटीत होती. माझ्या मते ही खूपच साधी आहे आणि आजच्या गोंधळाच्या जगात मार्गदर्शन करणारी आहे. ब्राह्मण पुरोहिताशिवाय विवाह हा खटला ज्योतिबांचे सहकारी पाटील यांच्यावर जुने येथे झाला. निकाल खालच्या कोर्टात पाटीलांच्या विरोधात तर वरच्या कोर्टात बाजूने लागला. याविषयी जाणून घेण्यासाठी पुस्तक जरूर वाचा. ज्योतिबांनी 1 वर्ष शेतकऱ्यांचा संप केला. सगळ्या जमिनी पडीत ठेवल्या. त्यामुळे मग सरकारला त्याची दखल घेणं भाग पडलं. त्यामुळे डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ फंड मिळाला आणि मग शेतकऱ्यांच्या जमिनी जुलमी सावकारांच्या घशात जाण्यापासून वाचल्या. ज्योतिबांनी अस्पृश्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यातूनच अनेक कार्यकर्ते तयार केले. त्यात गोपाळबाबा वलंकर हे खूप गाजले. त्यांनी अनेक कार्य केली. ज्योतिबा नगरपालिकेत काम करीत असताना गरीब शेतकऱ्याला पुण्यात स्वस्त भाड्यात दुकानाची जागा मिळावी यासाठी खटपट करत. शेवटाकडे येताना त्यांनी ज्योतिबांच्या मृत्यूविषयी लिहिले आहे. 28 नोव्हेंबर 1890 मध्यरात्री ज्योतिबांनी इहलोकाची यात्रा संपवली. उभा महाराष्ट्र हळहळला. ब्राह्मणांसकट सर्व जाती जमातीच्या लोकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन अंत्ययात्रेत भाग घेतला. त्यांच्या इच्छेप्रमाणे मात्र त्यांना पुरता आले नाही. त्यांना अग्नी दिला. मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे दत्तकपुत्र यशवंत यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. शेवटच्या प्रकरणात ज्योतिबांच्या पश्चात सत्यशोधक चळवळीचा विपर्यास ब्राह्मणेतर चळवळीत झाला यावर लिहिले आहे. ज्योतिबांनी ब्राह्मणांवर वारंवार सडकून टीका केली. त्याचे कारण म्हणजे त्या काळातील ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती होती तशी, आणि त्यावरची ही त्यांची तीव्र प्रतिक्रिया होती. आधुनिक विचारवंतांनी अशी तीव्र प्रतिक्रिया तटस्थपणे पाहिल्यास समर्थनीयच वाटेल असंही लेखकाचं म्हणणं आहे. शेवट करताना मला ज्योतिबांना महात्मा उपाधी कशी मिळाली ह्याने करावा अशी इच्छा आहे. ज्योतिबांना आता 60 वर्ष पूर्ण झाली.
त्यांच्या समाज आणि धर्मसुधारणेला आता 40 वर्षे पूर्ण झाली होती. ते बरेच थकले होते. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करायचे ठरवले. बडोद्याचे गायकवाड यांनी त्यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन ही पदवी द्यावी असे सुचवले. 11 मे 1888 रोजी मांडवी येथे मोठी सभा झाली. गावोगावाहून अनेक लोक आले. तुडुंब गर्दी जमली. अनेकांची भाषणे झाली आणि त्यात त्यांना महात्मा ही पदवी दिली गेली. फुल्यांनंतरचे महात्मे म्हणजे गांधी होत, अशी टिप्पणी लेखकाने याबाबतीत केली आहे. भेटू येत्या शनिवारी अजून एका पुस्तकासह. धन्यवाद.